रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज आपण फ्लॅट जो काढतोय तो फ्लॅट आहे हिरनंदानी इस्टेटलाच बाजूला लागून भूमी एकर्स फेज 2 नावाचं कॉम्प्लेक्स आहे, जे ग्राउंड प्लस 19 माळ्याचं बिल्डिंग आहे आणि आपण हायर फ्लोअरला हा फ्लॅट काढतोय। बिल्डिंगचा जर विचार केला तर साधारणतः 6 ते 7 वर्ष जुनी असणारी बिल्डिंग असणार आहे। मेंटेनन्स संदर्भातला जर विचार केला तर 6,500 रुपये ह्याचा मेंटेनन्स असेल आणि कार्पेट तुम्हाला सांगितलं मी 660 आहे। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आहेत। सोसायटी झालेली आहे, OC CC सगळ्या गोष्टी इत्तंभूत। कोणत्याही बँकेकडनं लोनचं प्रावधान घेतलं तरी मिळणार आहे। आणि लिफ्टचा जर विचार केला तर लिफ्टला पॉवर बॅकअप आहे, फ्लॅटला पॉवर बॅकअप नसणार आहे। आणि असा ओपन व्ह्यूचा आणि सुंदर असा हवेशीर असणारा आणि उजेड असणारा हा फ्लॅट आहे। हिरनंदानी इस्टेटच्या TCSला म्हणा किंवा मग ह्या सगळ्या गोष्टींचा जो आहे त्या विचार जर केला तर ठाणा स्टेशनपासून साधारणतः 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती असणारा हा भूमी एकर्स फेज 2चा फ्लॅट असेल। फ्लॅट जर आपण बघायचा विचार जर केला तर फ्लॅट हा चांगला आहे, पण स्वच्छतेची गरज, पेंटिंगची गरज किंवा मग फर्निचर वर्क जर काय करायची गरज पडली तर तो गरज लागणार आहे, अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। जर समजा आपण हा फ्लॅट कंपासद्वारे बघण्याचा जर विचार केला तर हा फ्लॅट आपल्याला कंपासनी जर समजा याचं बाहेर जाण्याचा विचार केला तर हा साऊथला फ्लॅट असणार आहे। आणि ज्यावेळेला आपण बाहेर येतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता ह्या टोटल फ्लोअरवरती जवळजवळ 6 ते 7 2 6 फ्लॅटचं प्रावधान असेल। 2 लिफ्टचं तुम्हाला बंदोबस्त केलेला आहे। आणि ज्यावेळेला आपण हा फ्लॅटच्या आतमध्ये जाण्याचा विचार करणार आहोत त्यावेळेला हा नॉर्थ फेसिंगचा फ्लॅट असेल, आतमध्ये नॉर्थ आहे। आणि जर समजा आपण हॉल आणि डायनिंगचा एरिया जर धरलात 15.5 बाय 16चा हा तुमचा डायनिंगचा एरिया, डायनिंग आणि हॉलचा धरून एरिया आहे। आणि जर आपण हॉलमधनं बघितलं तर तुम्हाला असं ग्रीन व्ह्यू म्हणा किंवा तुमचा हा ओपन व्ह्यू तुम्हाला ह्या फ्लॅटमधनं मिळतो आणि हवा ही ह्या खिडकीमधनं चांगल्या पद्धतीची येते। आणि ज्यावेळेला हा आपण हॉल आणि डायनिंग एरिया धरला तर तुम्ही ह्या साईडला जर आलात तर तुम्हाला इथे परत एल शेप साईडचं 10.5 बाय 9.5चं चांगलं मोठं असं किचनही बनवलेलं आहे, ज्याच्यात तुम्ही बघू शकता गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे। आणि इकडे जर आपण विचार केला तर इथे तुम्हाला प्रॉपरली एक वॉशिंग मशीनसाठी पॉईंट दिलेला आहे। आणि जर आपण ह्या ड्राय बाल्कनी बंद पुढं बघितलं तर हिरनंदानी वेस्ट गेटचं काम चाललेलं आहे, तेही आपल्या घरामधनं म्हणजे ड्राय बाल्कनी बंद दिसतं। अधिक येऊरचा डोंगर वगैरे पण तुम्हाला तुमच्या ह्या ड्राय बाल्कनी बंद नक्की दिसतो। तर वाघबीळ लोकेशनला हा फ्लॅट आहे। गॅसची पाईपलाईन बघू शकता तुम्ही आलेले ह्या मालकाने हे मॉड्युलर किचन बनवलेलं आहे, पण आता ते तुम्हाला आल्यानंतर ठेवायचं नाही ठेवायचं तो तुमचा प्रश्न आहे। त्याच्यानंतर जर आपण ह्याच्या अपोजिटला आलो तर परत इथे एक मोठं बेडरूम आहे। जर तुम्ही बघितलं तर हे पण हवेशीर आणि व्ह्यू वाईज जर विचार केला तर हेही चांगल्या पद्धतीचं आहे। आणि समोरच तुम्हाला हे माधव पलाश या नावाचं कॉम्प्लेक्स तुमच्या घरामधनं प्रॉपरली तुम्हाला इकडनं दिसतंय। आणि ह्या बेडरूमच्या साईडचा जरी आपण विचार केला तर तुम्हाला जवळजवळ 11.5 बाय 12चा हा बेडरूम असेल। आणि इथे कपाटासाठी ही जी जागा आहे ही काय आपण मोजलेली नाही आहे, पण ही कपाटाची जागा पण जवळजवळ 6 बाय 2ची ही जागा कपाटाची तुम्हाला इथे मिळते। आणि नंतर ह्या बेडरूमच्या जर आपण बाहेर आलो तर आल्यानंतर परत तुम्हाला हा पॅसेज आहे 5 फुटाचा आणि 3 फूट रुंद अशा पद्धतीचा। आणि नंतर मग इथे आलो तर इथं परत एक बाथरूम आहे, जे 7 बाय 4चं तुम्हाला बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट इथे मिळतं। घरामध्ये स्वच्छतेची 100% गरज आहे। आणि जर तुम्हाला समजा वेगळं जर इंटेरियर डेकोरेशन कपाटं ते सगळं बनवायचे असतील तर ते बनवावे लागतील। परत ह्या बेडरूमला पण जर आपण आलो तर तुम्हाला इथून समोरून माधव पलाश याचं असं तुमचं कॉम्प्लेक्स दिसते आणि समोरून तुम्हाला क्रिक वगैरे आणि हा ग्रीन व्ह्यू नक्की बघायला मिळतो। हायर फ्लोअरला असल्या कारणानं उजेड आणि हवा चांगली ह्या फ्लॅटमध्ये नक्कीच आहे। ह्या बेडरूमच्या साईजचा जरी आपण विचार केला तर बेडरूम जर विचार केला तर 12 बाय 12चं बेडरूम असणार आहे। आणि कपाटाची आणि ही जी जागा आहे ही काय आपण मोजलेली नाही आहे, तर साधारणतः 7 बाय 2चं कपाटाची जागा पण उपलब्ध आपल्याला मिळू शकते। आणि याच्या जस्ट अपोजिटला जर आपण 7 बाय 4चं तुम्हाला इथं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट मिळतं। आणि अधिक परत ह्या साईडला जरी आपण आलो तर इथे पण कपडे वाळवायला म्हणा किंवा तुम्ही इथे पण तुम्ही जर विचार केला तर इथे पण मोठी जागा आहे, जी अशा पद्धतीनं तुम्ही इकडे स्टोरेज म्हणा किंवा काय ह्या सगळ्या गोष्टींचा वापर इकडे आपल्याला नक्की करता येऊ शकतो। अशा पद्धतीचं ही इकडनं पण जागा आहे। आणि ह्याच्यातनं पण जर बघितलं तर हिरनंदानी वेस्ट गेट जे अंडर कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे ते तुम्हाला दिसतंय किंवा वाघबीळ गावात जाणारा रोडही तुम्हाला इथून तुमच्या ह्या बाल्कनीमधनं नक्की दिसतो। अशा पद्धतीचा खरं तर हा फ्लॅट आहे। फ्लॅट काढणं एवढं सोपं नाही आहे, फ्लॅट काढण्यासाठी पण प्रचंड जास्त त्रास आहे।
पण आता तो त्रास सहन करावा आपल्याला लागेल, कारण पर्याय नाही आपल्यापुढे. तर आम्ही पण रोज नवीन काही ना काही गोष्टी शिकतोय, नवीन काही गोष्टी आम्हाला मिळतात, त्या तुमच्यासमोर मांडण्याचा आम्ही रोज प्रयत्न करतोय. त्याला यश देणं हे तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे आणि ते यश तुम्ही आम्हाला द्यावं हीच मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नंबर विनंती करतो. हा जो फ्लॅट आहे हा 1,27,00,000 रुपये ह्या मालकानं कोटिंग केलेलं आहे, त्याच्यासोबत एक कवर्ड कार पार्किंग आपल्याला मिळणार आहे. तर अशा पद्धतीचे फ्लॅट आम्ही रोज तुमच्यासमोर वेगवेगळे काही ना काही घेऊन येतो. तर मला असं वाटतं तुम्ही ते जास्तीत जास्त बघावं आणि आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करावं. आम्ही कोणाला हे म्हणत नाही की आम्हाला तुम्ही या लगेच आमच्याकडनंच घ्या वगैरे, पण मला असं वाटतं की कमीत कमी जास्तीत जास्त बघणं, कमेंट्स करणं, सबस्क्राईब करणं हे तुमच्या हातात लागू प्रश्न आहे. तर मला असं वाटतं तो करावा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.